रशियाच्या पूर्व किनाऱ्यावर म्हणजेच कामचॅटस्की द्वीपकल्पात 8.60 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसलाय. या भूकंपामुळे रशिया, पॅसिफिक बेट आणि जपानमध्ये सुनामीचा इशारा देण्यात आलाय. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण यांच्या माहितीनुसार भूकंपाचं केंद्र हे कामचॅटस्की शहरापासून 125 किलोमीटर दूर सरफेसखाली 19 किलोमीटर खोलीवर होतं. त्यामुळे 3 ते 4 मीटर उंच सुनामीच्या लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामचॅटस्का किनारी भागात हाहाकार माजला. तिथले राज्यपाल व्लादिमीर सोलोडोव यांनी या दशकातला हा सर्वात तीव्र भूकंप असल्याचं वर्णन केलं. समुद्र किनाऱ्यावरनं लोकांना बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले. या भूकंपामुळे जपान, हवाई, अलास्का आणि अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर सुनामी येऊ शकते असा इशारा देण्यात आलाय. जपानच्या हवामान संस्थेने 3 मीटर उंच लाटा येऊ शकतात असा अंदाज वर्तवलाय. त्यामुळे खोल असणाऱ्या भागात पूरही येण्याची शक्यता आहे. आणि विशेष म्हणजे जपानचे प्रसिद्ध कलाकार रिओ ताकसुकी यांनी 5 जुलै 2025 रोजी एक मोठी नैसर्गिक आपत्ती येईल अशी भविष्यवाणी आधीच केली होती. त्यांच्या या भविष्यवाणीनंतर जपानमध्ये आणि आशियातल्या बाकी देशांमध्ये भीतीचं वातावरण होतंच. आणि आता खरंच ही परिस्थिती येऊन ठेपली. रशियाच्या भूकंपाचे कित्येक व्हिडिओ सोशल मीडियावर आता फिरताना दिसत आहेत. आणि त्यात आता सुनामीचाही इशारा देण्यात आल्याने जपान आणि आसपासच्या देशामध्ये तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये, काही तासात काय घडामोडी घडतात ते पाहावं लागेल.